नमस्कार भक्तांनो, आज मी तुम्हाला 2026च्या आषाढ एकादशीची अगदी सोपी आणि पूर्ण माहिती सांगणार आहे. ही माहिती ऐकली तर तुम्हाला पूजा कशी करायची, उपवास कसा ठेवायचा आणि पारणे कधी करायचे हे सगळं एकदम क्लिअर समजेल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आषाढ एकादशी म्हणजे काय? आषाढ एकादशी ही खूप पवित्र एकादशी आहे. या दिवशी भगवान विष्णू योग निद्रेत जातात आणि आपल्या महाराष्ट्रात या दिवशी पंढरपूरची मोठी वारी होते. लाखो वारकरी विठ्ठल विठ्ठल म्हणत पंढरपूरला जातात. 2026 मध्ये आषाढी एकादशी आहे. 25 जुलै 2026 शनिवारी आणि दुसऱ्या दिवशी रविवारी उपवास सोडायचा असतो. पूजा कशी करायची? सकाळी उठून अंघोळ करा, देवघर स्वच्छ करा आणि हे करा, विठ्ठला किंवा विष्णूचा फोटो ठेवा, दिवा लावा, तुळशीची पाने ठेवा, फुलं अर्पण करा. मग एक साधा मंत्र म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय. 108 वेळा हा मंत्र म्हणा. उपवास कसा ठेवायचा? तुम्ही तुमच्या शरीरानुसार उपवास ठेवू शकता. फळं, दूध, साबुदाणा, खिचडी, बटाटा, सुकामेवा आणि कांदा, लसूण, भात, डाळ टाळा. सर्वात महत्त्वाचं काय? या दिवशी सर्वात महत्त्वाचं म्हणजे विठ्ठल नामस्मरण. फक्त मनापासून म्हणा, रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल. पारणे कधी करायचे? दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला रविवारी सकाळी उपवास सोडायचा असतो. प्रथम देवीची पूजा करा आणि मग प्रसाद घेऊन उपवास सोडा. भक्तांनो, ही माहिती उपयोगी वाटली तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या परिवाराला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा जय विठ्ठल. धन्यवाद. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.